आनंदी मालिकेच्या आजच्या भागात जळलेल्या फॅमिली ट्रीची राख भरायला दोघे जण आलेले असतात. एवढ्यातच विद्याधर त्यांना अडवतो. विद्याधर म्हणतो, ए काय करताय? थांबा, हो माग माग हो म्हणतो ना वा. हे जळलेलं फॅमिली ट्री असंच पडून राहू देत. विद्याधरला युगंधर आणि त्याच्या मुलांमध्ये झालेली भांडणं आठवत असतात. मिताली म्हणत असते, एक पुरस्कार आमच्याकडून सुद्धा. पृथ्वी म्हणत असतो, आम्हाला गाफील ठेवून आनंदीशी लग्न करून नीचपणाची हद्द पार केल्याबद्दल. विद्याधर म्हणत असतो, ह्यो जो फॅमिली ट्रीचा कोळसा आहे की नाही, तो बघून युगंधरला आणि त्याच्या पोरासने लक्षात राहायला पाहिजे. हे करणारा हा विद्याधर अजूनही या हवेलीत जिवंत आहे. असं म्हणून त्या दोघांनाही तो निघा इथनं असं म्हणत असतो. विद्याधर पुढे म्हणत असतो, तुला काय वाटलं युगंधर? खेळ इथे संपला व्हय? अरे ही तर फक्त ठिणगी आहे. खरी आग लागायची अजून बाकी आहे. त्यानंतर विद्याधर त्या जळलेल्या ट्री जवळ खाली बसतो. जळलेली राख आपल्या हातामध्ये घेऊन म्हणत असतो, आनंदी, ही नात्यांची झालेली राख आता तुझ्या आयुष्यात अशी कालवल की आयुष्यभर नुसती टिप्प गाळत बसशील. आनंदी इकडे किचनमध्ये विचार करत असते. विद्याधर तेथे येतो आणि जळलेल्या ट्रीची राख आनंदीच्या तोंडावर फेकतो. आनंदी म्हणत असते, कोण आहे? काय आहे हे? कोण आहे? विद्याधर जवळ येत म्हणतो, होळी रे होळी, पुरणाची पोळी, साहेबाच्या पोटात बंदुकीची गोळी. आनंदी म्हणत असते, विद्याधर साहेब तुम्ही इथे काय करताय? विद्याधर म्हणतो, होय आनंदीबाई मीच आहे. काय ग, त्या दिवशी मला तुम्ही फटाकं उडवून दिवाळी दाखवली होती ना व? आणि आज आज तुझ्या अख्ख्या कुटुंबाची कशी होळी केली बघितलंस काय? आज तुमच्याच हाताने त्या फॅमिली ट्रीला आग लावून मी माझी होळी साजरी केली आहे. आणि ए आनंदी, तुला माहितीये का आता तुझ्या तोंडावर मी काय फेकलंय ते? तुझ्या निंबाळकर फॅमिलीच्या जळलेल्या फॅमिली ट्रीची राख. असं म्हणून विद्याधर हसत असतो. विद्याधर म्हणतो, तू विचार करत असशील ना की चिठ्ठी कुणी बदलली, त्यातला मॅटर कसा बदलला गेला? तर ऐक, ती चिठ्ठी मी बदलली आहे. आणि तुला काय वाटलं ग, मला चॅलेंज देऊन तू जिंकलीस, त्या पोरांची आई बनलीस, त्याने तुला स्वीकारलं? अगं त्या दिवशी वर तोंड करून मला उलट उत्तरं देत होतीस ना, तेव्हा मी आतल्यात हसत होतो. ए येडे, तुला अजून कल्पना बी नाही आहे तुझ्या पाठीमागं यो विद्याधर नक्की कुठला डाव खेळायला लागलाय तो. आता बघ ती पोरं तुझा आणि त्या मालक साहेबाचा कसा तिरस्कार करतात ते. आणि तुझा तो मालक साहेब तुझा रक्षण करता तो भी तुझ्या विरोधात गेलाय आता. त्यामुळे आता या वाड्यात तुझा कुणी बी वाली उरलेला नाही. एकटी पडली आहेस तू, एकटी, कळलं काय? आणि ऐक, जसं त्या फॅमिली ट्रीची राख केली की नाही जाळून, तसं तुझं अस्तित्व बी त्याच राखेत गाडून टाकणार आहे मी, लक्षात ठेव. होळी रे होळी, पुरणाची पोळी, मालक साहेबाच्या पोटात बंदुकीची गोळी. असं म्हणून विद्याधर जोरजोराने हसत असतो आणि हॅपी होली आनंदी असं म्हणून विद्याधर तेथून निघून जातो. विद्याधर गेल्यानंतर आनंदी म्हणत असते, विद्याधर सर तुम्हाला काय वाटतंय? ही फॅमिली ट्रीची राख माझ्यावर टाकून तुम्ही जिंकलात, पण लक्षात ठेवा फिनिक्स पक्षी सुद्धा राखीतूनच जन्माला येतो. तुम्ही आज या घराची होळी केलीत ना, आता मी सुद्धा याच राखेतून निंबाळकरांच्या या घराला सोन्यासारखं पुन्हा उभं करून दाखवीन. हा शब्द आहे या आनंदीचा तुम्हाला. मालक साहेब इकडे समिधाचा फोटो हातामध्ये घेऊन बघत असतात. एवढ्यात तेथे पृथ्वी येतो आणि मालक साहेबांच्या हातातून समिधाचा फोटो काढून घेतो. पृथ्वी म्हणत असतो, मिताली, प्रांजल, आपल्या आईचे सगळे फोटो जमा करा. ह्या माणसाला आपल्या आईचा एकही फोटो या रूममध्ये ठेवायचा अधिकार नाही आहे. मालक साहेब म्हणत असतात, प्रांजल काय चाललंय? मालक साहेब मितालीच्या हातातून फोटो घेत असतात. मालक साहेब म्हणत असतात, मिताली तो फोटो दे इकडे. मिताली म्हणत असते, तो आमच्या आईचा फोटो आहे. मालक साहेब मितालीकडून फोटो घेतात आणि म्हणत असतात, हात नाही लावायचा. पृथ्वी जाऊन फोटोला पकडतो आणि म्हणत असतो, फोटो सोडा. मालक साहेब म्हणत असतात, नाही सोडणार. पृथ्वी म्हणतो, मी म्हणालो हा फोटो सोडा. पृथ्वी खूपच रागात आलेला असतो. माई आणि बापू एवढ्या तेथे येतात आणि म्हणत असतात, काय हा वेडेपणा? पृथ्वी म्हणत असतो, आता आम्ही वेडेपणाच खेळणार आहोत. बापू म्हणत असतो, तुम्ही आधी शांत व्हा, शांत व्हा आधी. हे बघा आमचं काय म्हणणं आहे ते तरी ऐकून घ्या आधी. पृथ्वी म्हणत असतो, बापू अजून काय ऐकून घ्यायचं राहिलंय? जो माणूस आमच्या आईच्या खोट्या आठवणी जगण्याचं नाटक करत होता तो तर भलतच निघाला.
माई म्हणतात, अरे तुझा बाप आहे ना तो, असा अपमान करतात का? पृथ्वी म्हणतो, बाप? जो माणूस आयुष्यभर स्वतःच्या मुलांशी खोटं बोलला, तो बाप? ज्याने आमच्या आईच्या आठवणींना पायाखाली तुडवून दुसरं लग्न केलं, तो बाप? या अशा माणसाला बाप म्हणता तुम्ही? पुढे पृथ्वी आपल्या वडिलांना सांगत असतो, फोटो सोडा. परंतु मालक साहेब फोटो सोडत नसतात. पृथ्वी म्हणत असतो, मी म्हणतोय फोटो सोडा. बापू म्हणत असतात, पृथ्वी पृथ्वी तुझा राग अरे समजू शकतो मी, पण तो तुझा बाप आहे आणि समीरा त्याची बायको होती. अरे एखादा फोटो तरी त्याच्याकडे राहू देत ना. अरे दगडाच्या काळजाचा होऊ नकोस रे पृथ्वी. पृथ्वी म्हणतो, दगडाच्या काळजाचा मी नाहीये बापू, दगडाच्या काळजाचा हा माणूस आहे, जो स्वतः खुशाल दुसरं लग्न करून बसलाय. माई म्हणतात, अरे तुझी आई आहे ना ती, तिची एक तरी आठवण त्याच्याकडे राहू देत की. पृथ्वी म्हणतो, माई इथे हा फोटो लावून हा दिखावा करतोय. खरंच दिखावा करतोय हा माणूस. आमच्या आईचा एक जरी फोटो या खोलीत किंवा या माणसाकडे राहिला ना, तर तो आमच्या आईचा सगळ्यात मोठा अपमान असेल. पृथ्वी मालक साहेबांना म्हणत असतो, हा फोटो सोडा, मी तुम्हाला शेवटचं सांगतोय. हा फोटो सोडा, सोडा म्हटलं ना तुम्हाला. थोड्या वेळाने मालक साहेब फोटो सोडून देतात. पृथ्वी आश्चर्याने मालक साहेबांजवळ बघू लागतो. मालक साहेब म्हणतात, ठीक आहे, फोटो घेऊन जाऊन जर तुम्हाला वाटत असेल की तुमच्या आईच्या आत्म्याला शांती मिळेल आणि मला खाली दाखवून तुम्हाला जर आनंद मिळत असेल तर खुशाल घेऊन जा, घेऊन जा. यावर मिताली म्हणते, वा मिस्टर निंबाळकर, तुम्ही सिद्ध केलं हां. तुमच्या मनात आमच्या आईबद्दल थोडंही प्रेम उरलेलं नाहीये. प्रांजल म्हणतो, कशी मोकळी दिसते आहे ना ही भिंत. आता आनंदाने लावा या भिंतीवर तुमच्या नवीन बायकोबरोबरचे फोटो. अभिनंदन निंबाळकर तुमच्या नवीन संसारासाठी. नाही, सॉरी, तुमच्या या नवीन नाटकासाठी. त्यानंतर ते तिघेही तेथून निघून जातात. ते गेल्यानंतर बापू युगंधरला म्हणत असतात, युगंधर तू हतबल होऊ नकोस. अरे आम्ही दोघं मुलांकडे जातो, त्यांच्या पाया पडतो आणि सगळे फोटो घेऊन येतो. माई म्हणते, युगंधर मला तुझी ही अवस्था बघवत नाहीये, मी आत्ता जाऊन ते फोटो घेऊन येते. युगंधर म्हणतो, काही त्याची गरज नाहीये. माई बापू, माझं समिधावरचं प्रेम त्या फोटो फ्रेम पुरतं नाहीये. ती आयुष्यभर माझ्या मनात आहे, हृदयात आहे, माझ्या नसानसात आहे. ते सगळे फोटो नेऊन माझ्या मुलाच्या काळजांना शांतता मिळणार असेल तर खुशाल नेऊ द्यात, कारण या क्षणी त्यांना माझ्या आधारापेक्षा त्यांच्या आईच्या आठवणींची जास्त गरज आहे. असं म्हणून युगंधर तेथून निघून जातो. छायाताई आनंदीला सांगत असतात, आनंदीताई बाहेरच्या डब्यात सुद्धा चिठ्ठी नाही सापडली. आनंदी म्हणते, छायाताई अहो, विद्याधर सरांनीच ती चिठ्ठी बदलली होती. छाया म्हणते, काय? छाया म्हणते, मला ना त्यांच्यावर आधीपासूनच संशय होता. आनंदी म्हणते, हा सगळा गोंधळ आहे ना विद्याधर सरांनीच घातलाय. छायाताई प्लीज मला लवकरात लवकर मालक साहेबांजवळ घेऊन चला, मला हे सत्य त्यांना सांगितलं पाहिजे, नाहीतर हे संपूर्ण घर उद्ध्वस्त होईल. छायाताई म्हणते, नाही नाही, असं काही होणार नाही, चला मी तुम्हाला घेऊन जाते मालक साहेबांकडे. छायाताई आनंदीला म्हणतात, मालक साहेब इथेच आहेत, तुम्ही त्यांच्याशी बोला, मी येते. असं म्हणून छायाताई तेथून निघून जातात. आनंदीला बघून सुद्धा मालक साहेब तेथून निघून जात असतात. आनंदी म्हणते, मालक साहेब ती चिठ्ठी विद्याधर साहेबांनीच बदलली होती, त्यांनी चुकीच्या मजकुराची चिठ्ठी तेथे ठेवली होती. आपण या सगळ्याबद्दल एकदा मुलांशी बोललो तर? मालक साहेब म्हणतात, त्याने काय होणार आहे? मुलांच्या मनातली दगदगणारी आग कमी होणार आहे का त्याने? तुला पहिल्यापासून माहिती होतं ना विद्याधर कसा माणूस आहे, मग त्याच्यापासून जरा जपून राहायचं ना. या सगळ्या परिस्थितीमध्ये तुला सावध राहायला पाहिजे होतं. खरं तर हे सगळं मी तुला का सांगतोय, कारण यामध्ये तुझी काहीच चूक नाहीये ग, चूक माझी आहे. मी तुझं ऐकायला नको होतं. जेव्हा तू म्हणालीस मुलांसमोर मी मोलकरीण बनून राहते, तेव्हा मी तुला ठामपणे नाही म्हणून सांगायला पाहिजे होतं. मला ही गोष्ट आधीच समजायला हवी होती. मुलांना जेव्हा सत्य कळेल तेव्हा हे सगळं होणार आहे माहिती होतं मला. मला नेहमी वाटायचं की जेव्हा मुलांना सत्य कळेल तेव्हा त्यांना खूप वाईट वाटेल या सगळ्याचं. पण त्यावेळी तो राग त्यांनी फक्त माझ्यावर काढला असता आणि मी सहन केला असता. पण ती मुलं फक्त माझ्यावर नाही तर संपूर्ण कुटुंबावर चिडली आहेत. आज इतक्या वर्षानंतर माझा मुलगा पृथ्वी माझ्याशी प्रेमाने आनंदाने बोलायला लागला होता. मला वाटलं माझ्या आयुष्यातले हरवलेले दिवस परत येतील, पण मी सुद्धा या खोट्या नाटकाचा भाग झालो.
पण आता बघ ना, आता काय उरलंय माझ्या आयुष्यात. माझ्या आणि माझ्या मुलांच्या नात्यात अशी भिंत उभी राहिली आहे ना, ती या जन्मात तरी सांगता येणार नाही. आनंदी म्हणत असते, पण मालक साहेब, विद्याधर सरांनी घातलेला हा गोंधळ आपण त्यांना सांगू. मालक साहेब म्हणतात, आनंदी, तुला चांगलं माहिती होतं की विद्याधर कुठल्याही थराला जाऊ शकतो. मग तू त्या चिठ्ठीच्या बाबतीत सावध का नाही राहिलीस? ठीक आहे, आता झालं ते झालं. तीच गोष्ट किती वेळा उगाळायची? असं म्हणून मालक साहेब तेथून निघून जातात. आनंदी म्हणते, मालक साहेबांचा शब्दांशब्द खरं आहे. मी तसं निष्काळजीपणे वागायला नको होतं. पण काहीही झालं तरी मी हार नाही मानणार. मी मी मुलांशी जाऊन बोलेन, हवं तर त्यांच्या पाया पडेल. पण त्यांना ही सगळी परिस्थिती समजावून सांगेन आणि कदाचित कदाचित त्यांचा त्यांच्या वडिलांवरचा राग कमी होईल. शिल्पाताई इकडे पृथ्वीच्या रूम बाहेर आलेली असते आणि ती तीनही मुलांना आवाज देत असते. शिल्पाताई म्हणत असते, मी जेवण घेऊन आलंय, थोडंसं जेवा ना. एवढ्या प्रवासातनं आलाय, काही खाल्लं नाही, उपाशी असाल, दार उघडा ना प्लीज. प्रांजल, दार उघड. शिल्पाताई जोरजोराने ओरडत असते. इतक्यात तेथे आनंदी येते. शिल्पाताई म्हणते, तुझी हिंमत कशी झाली इथे यायची? किती निर्लज्ज आहेस ग तू. आज तुझ्यामुळे माझी मुलं उपाशी आहेत. तुझ्यामुळे ती बोलत नाहीयेत माझ्याशी. सगळ्याला तू कारणीभूत आहेस. असं म्हणून शिल्पा आनंदीला मारायला जात असते. आनंदी म्हणते, ताईसाहेब, तुम्हाला मला जे काही ओरडायचं आहे ते मला मान्य आहे. हवं तर तुम्ही मला मारलं तरी मला चालेल, पण प्लीज प्लीज मला एकदा पृथ्वीशी बोलू द्या. मला त्याला समजवू द्या की हे लग्न कुठल्या परिस्थितीत झालंय. फक्त एकदा. शिल्पा म्हणते, अगं ते दार उघडत नाहीयेत माझ्यासाठी तर तुझ्यासाठी काय उघडणार? त्यानंतर आनंदी जोरजोराने पृथ्वीला आवाज देत असते. पृथ्वी, ऐक ना माझं. पृथ्वी, दार उघड ना. ऐक ना माझं, एकदा ऐकून घे. आनंदी आणि शिल्पाताई दोघंही पृथ्वीला दार उघडायला सांगत असतात. त्यानंतर आनंदी म्हणते, माझं फक्त एकदा ऐकून घे. मग हवं तर नको बोलूस माझ्याशी, पण फक्त एकदा माझं ऐकून घे. आनंदी म्हणते, पृथ्वी, आपण मित्र आहोत ना, मैत्रीच्या नात्याखातर एकदा दार उघड. शिल्पाताई म्हणत असते, मी एकदा सांगितलं ना, तुझ्यासाठी दार नाही उघडणार ते, जा इथून. एवढ्यातच पृथ्वी दार उघडतो. आनंदी म्हणते, पृथ्वी, बरं झालं तू दार उघडलंस, फक्त एकदा माझं ऐकून घे. पृथ्वी म्हणतो, मला स्वतःचा मित्र म्हणायची हिंमतही करू नकोस. आपल्यात कुठल्याही प्रकारचं नातं नाहीये. तू एक नंबरची खोटी आणि कपटी बाई आहेस. आनंदीमध्ये, ठीक आहे, तुम्ही माझे मित्र नाही आहात, चालेल, पण मी अजूनही मला तुमची मैत्रीण मानते. आनंदी बोलत असते. एवढ्यातच पृथ्वी बाजूला असलेली काठी घेतो आणि स्वतःच्या हातावर मारून घेत असतो. शिल्पाताई म्हणत असते, अरे पृथ्वी, काय करतोयस हे? मिताली आणि प्रांजल दोघेही पृथ्वीला अडवत असतात. पृथ्वी म्हणत असतो, ह्या मुलीला मी स्वतःची मैत्रीण म्हणून बसलो. असं म्हणून पृथ्वी पुन्हा पुन्हा आपल्या हातावर मारून घेत असतो. पृथ्वी म्हणतो, जोपर्यंत ही मुलगी कबूल करत नाहीये की मी हिचा मित्र नाहीये, तोपर्यंत मी असाच मारत राहणार आहे. असं म्हणून पृथ्वी पुन्हा आपल्या हातावर मारत असतो. आनंदी जोरानेच बोलते, बरं ठीक आहे, ठीक आहे, आपल्यात कोणतंही नातं नाही आहे. तुम्ही माझे मित्र नाही आहात, पण एकदा माझं ऐकून घ्या. पृथ्वी म्हणतो, यापुढे माझ्या समोर याची हिंमत सुद्धा करायची नाही. तू माझ्या भावनांशी खेळली आहेस. मी तुझा तिरस्कार करतो, पण त्याहूनही जास्त तिरस्कार मी माझ्या त्या निंबाळकरांचा करतो. त्यानंतर पृथ्वी आनंदीला मागे व्हायला सांगतो आणि दार पुन्हा बंद करून घेतो. इतक्यात शिल्पाताई पृथ्वीला म्हणते, एक मिनिटं, तुम्ही केव्हापासून उपाशी आहात? 2-2 घास खाऊन घ्या प्लीज. इतक्यात मिताली म्हणते, आत्तू प्लीज, नकोय मला. तुमच्या सगळ्यांच्या खोटेपणाने ऑलरेडी आमची पोटं भरली आहेत. आत्तू प्लीज, ही नाटकं बंद कर आता. आता थोडीही जागा उरलेली नाहीये, ना पोटात ना मनात. त्यानंतर प्रांजल पुढे येतो. शिल्पाताई म्हणत असते, 2 घास खाऊन घ्या. प्रांजल म्हणतो, आत्तू, आत्ता आम्हाला या घरातल्या अन्नाचा एक कणही घ्यायची इच्छा नाहीये. प्लीज जा इथून. शिल्पाताई पृथ्वीला घास भरवायला जात असते, परंतु पृथ्वी शिल्पाताईला मागे हो असं जोरानेच ओरडतो. त्यानंतर पृथ्वीचं लक्ष आनंदीजवळ जातो. आनंदी गप्पपणे एका जागी उभी असते. पृथ्वी सुद्धा आनंदीकडे बघत असतो. मालिकेच्या उद्याच्या भागात पृथ्वी म्हणत असतो, तुम्हीच म्हणाला ना, तुमचं लग्न आनंदीबरोबर परिस्थितीमुळे झालं म्हणून. मग मुक्त व्हा या त्रासातून. आनंदीला डिवोर्स द्या. हे ऐकून आनंदीला धक्काच बसतो. आनंदी जोरानेच मागे सरकते. आनंदीच्या हातातील बांगडीची काच तुटून खाली पडते. मालक साहेब लगेच आनंदीकडे बघू लागतात.
पृथ्वी लगेच मालक साहेबांच्या कानाजवळ चुटकी वाजवत असतो आणि म्हणतो, आज तुम्हाला एक काहीतरी निवडावंच लागेल. एक तर तुमची मुलं किंवा ही आनंदी.